तर एक अत्यंत महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सध्या कळते आहे। राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांना धक्का देत फडणवीसांनी नवी खेळ केली आहे आणि हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय। अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत आणि अशामध्येच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीवर नाराजी व्यक्त करत क्षीरसागर यांनी पक्ष सोडलेला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि याच वेळी क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। दरम्यान संदीप क्षीरसागर हे बीडमधून संभाजीनगर या परिसराकडे रवाना झालेले आपण बघतोय। गत विधानसभेला या ठिकाणी बीडला पराभव झाला आणि पराभव झाल्यापासून पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते एक प्रकारची खेळी करू लागले आणि पक्षात आपल्याला काही स्थान ठेवायचं नाही अशा हेतूने पक्षातलेच लोक काम करायला लागले आणि ही गोष्ट वारंवार मी पक्षश्रेष्ठींच्या पर्यंत पोहोचवली, पण त्याची कुठं दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं की हे सगळं कटकारस्थान चालू आहे। त्यामुळे काल हा निर्णय घेण्यात आला। वारंवार ह्या गोष्टी या प्रदेशाध्यक्ष असतील, पालकमंत्री आदरणीय दादा असतील यांच्यापर्यंत मी पोहोचवल्या, पण त्याची दखल कुठे घेतली जात नव्हती। आपण नेहमी आपल्या वडीलधारी असतील त्यांना बोलतो आणि सांगतो, पण जसं त्यांच्याकडनं रिस्पॉन्स पाहिजे की काय होतंय काय नाही, तुम्ही या बसा मी सांगतो, अशा प्रकारची दखल कुठंच घेण्यात आली नाही। फक्त मला तेवढ्यापुरतं बोलणं आणि खाली कटकारस्थान चालू देणं हा प्रकार चालू। तर क्षीरसागर आता हे भाजपमध्ये जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि याच वेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते।